तपासाची खरंच सरकार या बाबतीत काय करतंय? कारण हल्ले होत आहेत, सरकार म्हणतं आम्ही कारवाई करतो, काहीतरी थातूर मातूर कारवाई पण केली जाते, पण नक्की काय हे थांबत तर नाहीये. त्यामुळे बघा, सरकार निश्चित रूपाने त्या ठिकाणी कारवाई करत आहे. जर आपण राज्यसभेमध्ये जो तारांकित प्रश्न उपस्थित झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारण 4672 केसेस त्या ठिकाणी झाल्या, 350 गाड्या जप्त करण्यात आल्या अशी माहिती राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी देण्यात आली. आणि निश्चित रूपाने ज्या काही घटना घडतात त्याचा निषेधच झाला पाहिजे. राज्यामध्ये पूर्ण पारदर्शकतेने काम झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण या सर्व कृतींचा निषेध करत आहोत. नाही, निषेध करणे एका ठिकाणी आहे, पण हे काय थांबलेलं नाही आहे आणि ज्यांचे जीव जात आहेत त्यांचे जात आहेत. सरकारी अधिकाऱ्यांवर वेळोवेळी जे कारवाई करायला जात आहेत त्यांना पण त्रास होतोय. अण्णा हजारेजी पण आपल्याबरोबर आहेत, ज्येष्ठ समाजसेवक. अण्णा, काय म्हणाल की एकूणच हा जो प्रकार जो चाललेला आहे राज्यभरात, याला तुम्ही तुमच्या शब्दात काय म्हणाल? काय की आता जे सांगण्यात आलं की एवढ्या गाड्या आम्ही पकडल्या, एवढ्या केसेस केल्या, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. 28/4/2008 पासून तर 23/5/2009 पर्यंत 9 वेळेला मुख्यमंत्र्यांशी बैठका झाल्यात, 9 वेळेला, आणि वेगवेगळे निर्णय घेतलेत. एवढंच नाही, ज्या ठिकाणी हे वाळू माफिया गावावरती हल्ले करतात अशा गावांना पोलीस स्टेशनचं संरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. किती गावांना संरक्षण दिले आजपर्यंत? मी जवळजवळ आत्तापर्यंत काही नाही तरी 70 ते 80 वेळेला पत्रव्यवहार केला असेल आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी, संबंधित अधिकारी 9 वेळेला बैठका होतात आणि 9 वेळेला तुम्ही आश्वासन देत आहेत आणि तरी आश्वासन दिलेलं पाळत नाही. हे सरकार आहे काय? वाहण्याचं दुकान आहे? खरं हे सरकार आहे का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. विवेक पंडितजी, काय म्हणाल की तुम्ही ज्या क्षेत्रातून येता तिकडे पण वाळू माफिया प्रचंड प्रमाणात आहे, तर तिकडची स्थिती कशी आहे? आणि खरंच सरकार, आता तुम्ही सांगा की सरकार अस्तित्वात आहे आणि जर असेल तर हे नक्की काय करते? मुळात एक गोष्ट अण्णा म्हणाले त्यांच्याशी मी सहमत आहे की जेव्हा राजा व्यापारी बनतो तेव्हा प्रजा भिकारी होते. आणि या ठिकाणी जे धोरण आपल्याकडे रेतीच्या बाबतीत, वाळूच्या बाबतीत शासनाने घेतलेलं आहे, आता अगदी ताजं उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर 15 ऑक्टोबर 2010चं नवं धोरण आहे. हे धोरण जरी आपण पाहिलं तरी माफियाचे जनक हे सरकार आहे स्वतः. म्हणजे आता आपण ज्या पद्धतीचं पाहतो हल्ले होत आहेत, याचं एक महत्त्वाचं कारण असं की कायद्याची भीती राहिलेली नाही कोणालाही. आणि पारंपरिक पद्धतीने जे रेती उपसा करणारे होते त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी, म्हणजे भूमिपुत्रांना त्या व्यवसायामध्ये आणण्याच्या ऐवजी आम्ही लिलाव पद्धतीचा अवलंब करतो. म्हणजे जे धनदांडगे आहेत त्यांच्या हातामध्ये आम्ही ही सूत्र देतो. का तर आमच्या महसुलामध्ये वाढ झाली पाहिजे. महसुलामध्ये स्ट्रिक्ट व्हिजिलन्स ठेवून वाढ करणं शासनाला शक्य आहे. मग तोच व्हिजिलन्स न ठेवता तुम्ही लिलावाची पद्धत अवलंबता, याचं कारण काय? ज्या वेळेला लिलावाचं धोरण आम्ही स्वीकारतो त्यावेळेला माफियांना आम्ही जन्माला घालतो. कारण 50 लाखाचा लिलाव, 1 कोटीचा लिलाव या छोट्या गावांच्या मध्ये कोण घेणार आहे? तर जो धनदांडगा आहे आणि जो राजकीयदृष्ट्या त्या ठिकाणी दंडुकेशाही करू शकतो तोच या पद्धतीचं लिलाव घेणार. तुम्ही म्हणता की खतपाणीच सरकार या सर्वाला घालते. सुराडकर पण आपल्याबरोबर आहेत, माजी पोलीस महानिरीक्षक. सुराडकरजी, तुम्ही काय म्हणाल की पोलिसांचे हात बांधलेले आहेत का? पोलीस यांच्यावर का कारवाई करत नाही? पोलिसांना जिथे महसुलाचा प्रश्न येतो असे बरेचसे कायदे आहेत की ज्याला फक्त संबंधित जे विभाग आहे त्यांनीच कारवाई करायची असते. पोलिसांना त्यात बंधनं घालण्यात येतं की त्यांनी तिकडे लक्ष देऊ नये. पोलिसांची मोठी कुचंबना होते, कारण कुठे काही झालं तर पोलिसांना दोष देण्यात येतो. पण पोलिसांना अगदी त्यांच्या स्वतंत्रपणे कायदेशीर कामं करण्यावर बरेच बंधनं येतात आणि अडथळे आणल्या जातात. आणि असे पोलिसांना दोष देणं फार सोपं आहे. एक तर मोठं विचित्र आहे, त्यांना काम करू द्यायचं नाही, इतरांनी ज्यांची जबाबदारी त्यांनी कामं करायची नाहीत, आणि जेव्हा काही प्रसंग उद्भवले तर सर्व पोलिसांकडे बोट दाखवायचं. मला वाटतं फार पोलिसांवर अन्यायकारक आहे. पण जी तुम्ही काय म्हणाल की जे अस्तित्वात कायदे आहेत ते पूरक नाहीत असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही स्वतः बघता की तुमच्या ऑफिसच्या समोर पण माझ्यामध्ये उपसा चालतो वाळूचा. मग तुम्ही त्याच्याबद्दल कंप्लेंट केली आहे का आणि कुठली कारवाई झाली त्यावरती? मला असं वाटतं की खरं म्हणजे या देशामध्ये आता एक नवा कायदा होण्याची आवश्यकता आहे की एकही नवीन कायदा यापुढे होऊ नये.
इतके अमाप कायदे आमच्याकडे झालेले आहेत. प्रश्न उरतो तो ह्या कायद्यांची अंमलबजावणी नीट होते आहे का, आम्ही करणार आहोत कधी. दुसरा मुद्दा असा आहे ज्याचा उल्लेख आता ग्रामसभेबद्दलचा झाला. मी आपणाला उदाहरण देऊ इच्छितो की हा 15 ऑक्टोबर 2010चा शासनाचा निर्णय आहे आणि ह्या निर्णयामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामसभेची शिफारस, जे ग्रामसभेला अधिकार दिले त्याप्रमाणे ग्रामसभेची शिफारस ठेवण्यात आली आहे. विसंगती कशी आहे बघा. वाळू लिलावापूर्वी ग्रामसभेची शिफारस घेण्यात यावी, चांगली सूचना आहे. अशी शिफारस प्राप्त झाल्यानंतर लिलाव करण्यात यावा. त्याच्या पुढचा मुद्दा काय आहे, ग्रामसभेची शिफारस 1 महिन्याच्या कालावधीत प्राप्त न झाल्यास त्यांची सहमती आहे असे गृहीत धरून लिलावाची पुढील कारवाई करण्यात यावी. म्हणजे लिलाव आम्ही गृहीत धरला आणि जर ग्रामसभेने लिलाव करण्याची शिफारस नाकारली तर त्याची कारणं ग्रामसभेने द्यायची. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ आम्ही ग्रामसभेची शिफारस ही केवळ नाममात्र मागवतो, पण ग्रामसभेला हे इंडिकेट करतो की तुम्ही लिलावच करायचे आहेत. तर सुराडकर म्हणतात की जर सरकारच काम करायला देत नसेल, जसं पंडित म्हणतात की सरकारचेच लोक सामील आहेत, बरोबर की नाही, तर मग कायद्याची अंमलबजावणी करणार कसे पोलीस. शेवटी कसं आहे, सरकारचे कोण लोक सामील आहेत त्याच्या संदर्भातली माहिती घ्यावी आणि अशा लोकांना त्या सरकारीच्या प्रक्रियेतनं दूर ठेवण्यात यावं. ह्याच्या ते काम पण सरकारनेच करायला हवं. ते काम जनतेने करायचे. लोकांना सरकारच्या यंत्रणेपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला अनेक उदाहरणं त्या ठिकाणी, अनेक मोहिमेच्या माध्यमातून, अण्णांसारखं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे ज्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून माहितीसारखा अधिकार त्या ठिकाणी सर्वसामान्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आणून दिलेला आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा वापर करता येईल, पण त्याच्यातली चेतना जी आहे सामान्य जनतेमध्ये येण्याची आवश्यकता आहे. विवेक पंडित साहेब म्हणाले की त्या ठिकाणी कायद्याची भीती असण्याची आवश्यकता आहे आणि मला निश्चित वाटतं की लोकांना कायद्याची भीती वाटावी या दृष्टिकोनातून अण्णा हजारजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने तपासाची म्हणतायत, राष्ट्रवादीचे असून ते म्हणतात की कायद्याची भीती लोकांना असायला पाहिजे, मग हे काम कोणाचं की कायद्याची भीती घालणं, हे काम कोणाचं आहे. नाही, हे तर गोष्ट आहे की आज वस्तुस्थिती, आता जे म्हणाले काय, ही वस्तुस्थिती की कायद्याची भीती कोणालाच राहिली नाही. आणि त्याचं कारण आहे की ह्या ज्या माफिया, या गुंडांना वरचं मंत्रालयातलं सगळं आशीर्वाद असल्यामुळं त्यांना ती भीती नाही. आमचं कोण काय करणार. म्हणून आता 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर जे कायदे झालेले आहेत ते कायदे काही शिथिल आहेत. जसं आता मी गेल्या काही वर्षामध्ये माहितीच्या अधिकाराच्या कायद्यासाठी 10 वर्ष लढलो. आज पहा तो कायदा जो झाला लोकांना हिताचा झाला. तसंच दप्तरी रंगाई, बदल्यांचा कायदा, तुमचा ग्रामसभेचा कायदा, 5-5 वर्ष मी भांडत राहिलो सरकारशी आणि आता 4 कायदे जे केले, ग्रामसभेला अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, हे सगळे जे कायदे केले पण अंमलबजावणी नाही. आता मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आत्ताचे यांना गेल्याच आठवड्यात पत्र लिहिलं, अरे एवढे सुंदर कायदे केलेत, तुम्ही म्हणता भ्रष्टाचार निपटून काढायचा आणि हे 4 कायदे अंमलबजावणी झाली तरी एवढा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार कमी होईल, मग तुम्ही अंमलबजावणी का करत नाही.